साहेब एक सुषमा जोशी नावाच्या बाई आहेत, विधवा आहेत, नवी मुंबईमध्ये राहतात. त्यांच्या मिस्टरांचा एक भूखंड आहे, तो एका सरकारी अधिकाऱ्याने लाटलाय आणि परत देत नाहीये. त्यांना तुमची मदत हवी आहे. त्याच्याशी माझा काय संबंध? साहेब त्या सतत फोन करतायत आणि तुम्ही काही मदत कराल असं त्यांना वाटतंय. वाकणीस घरात एवढ्या सगळ्या गोष्टी होत असताना मी कशी मदत करणार त्यांना? साहेब त्या फारच गायवाया करतायत. ठीक आहे, उद्या बोलवा 10 वाजता, आपण बोलून घेऊ त्यांच्याशी. ठीक आहे साहेब. मला सांगा, जानकीचं ऑपरेशन चालू होतं तेव्हा तुम्ही स्वतः तिकडे होतात ना? म्हणजे काय? अगं तुझ्या समोर तर आम्ही तिच्या बरोबर गेलो ना. नाही, तिथे जाण्याला तुझा विरोध होता आधी, विसरलीस का तू? नाही तसं नाही, ऑपरेशन सक्सेसफुल झालं होतं का नाही? तू बरी आहेस ना? नाही, तू काय प्रश्न विचारतेस? तुला तरी कळतंय का? जानकीला दिसत नाहीये याचा अर्थ काय होतो? ऑपरेशन अनसक्सेसफुल झालेलं आहे. समोरची जी व्यक्ती आहे तिचे अनेक राजकीय लोकांशी संबंध आहे. तो स्वतः एक मोठा सरकारी अधिकारी आहे. काय नाव म्हणालात या माणसाचं? विलास रणशिंगे. साहेब, त्यांनी खोटी कागदपत्र दिली आहेत. मला वाटतं मॅडम, यात मी तुमची कितपत मदत करू शकेन की नाही मी सांगू शकणार नाही. वाकणीसांशी बोलतो मी एकदा, कारण मॅटर कोर्टामध्ये आहे. बाय द वे, तुमची एनजीओ कसलं काम करते? साहेब, आम्ही अंधांसाठी कार्य करतो. त्या जागेवर अंध मुलांसाठी एक शाळा बांधायची आहे आम्हाला. विलास रणशिंगे नावाचा माणूस आहे, त्याने फसवलंय त्यांना. साहेब, हा विलास रणशिंगे पॉवरफुल माणूस आहे, त्यामुळे या प्रकरणात पडण्याआधी थोडा विचार करायला हवा. कितीही पॉवरफुल माणूस असू दे हो, अशा भल्या भल्या पॉवरफुल लोकांना डिस्चार्ज केलाय मी. एका गरीब विधवा बाईच्या जमिनीवर वेटोळ घालून बसलेला साप आहे हा, त्याला ठेचायलाच हवा. पण आता जे काही होईल ना ते चांगल्यासाठीच होईल. मला दुसरीच काळजी आहे ग. आता थोडे दिवसात अमृता इथे येणार आणि अमृता इकडे येते. अगं, तुला एवढा आनंद कसा झालाय? तुझी अवस्था ही अशी, आणि ती असं नाही आत्याबाई, ती येण्याच्या आत सगळं ठीक होईल. सगळं ठीक होईल. कुठेतरी पाणी 100% मुरतंय. आपल्यापेक्षाही मोठं षडयंत्र दुसरं कोणतरी खेळत नाहीये ना? नाही, लवकरात लवकर या सगळ्याचा निकाल लावलाच पाहिजे. झालं काय झालं मावला? जानकी, मी अहिल्या. आत येऊ? काही काम होतं का? नाही, सहजच आले. सहज? तुम्हाला सहज भेटायला सुद्धा जाता येतं का? खरं तर मी इथे तुझी माफी मागायला आले, कारण आजपर्यंत मी तुझ्याशी खूप वाईट वागले. नाही अहिल्या, ते ठीक आहे. अगदी कबुली जबाब दिल्यासारखं बोलायला पाहिजे असं काही नाही. तुम्हाला मनापासून एवढं वाटलं हेच माझ्यासाठी खूप आहे. थँक्स. काय झालं? असं झालं? काय झालं?
यावेळी जरी ऑपरेशन सक्सेसफुल झालं नसलं तरी पुढच्या वेळी नक्की होईल आणि तुला परत दिसायला लागेल. ठीक आहे, बरं मी येते.